नमस्कार. फूड क्वीन मेघामध्ये आज आपण हॉटेलमध्ये मिळते तशी दाल खिचडी बनवणार आहोत. बनवायला अगदी सोपी आहे आणि झटकेपट ही खिचडी बनून रेडी होते. ही खिचडी बनवत असताना प्रथमतः डाळ आणि तांदूळ हे वेगवेगळे शिजवून घ्यायचे. जसं आपण रोजचा कुकर लावतो त्या पद्धतीने डाळ आणि तांदूळ हे शिजवून घ्यायचे. डाळ आणि तांदळाचं प्रमाण म्हणाल तर तांदूळ 1 वाटी घेतली तर डाळीचं प्रमाणही 1च वाटी घ्यायचं आहे. डाळ ही पूर्णतः तुरीची वापरू शकता किंवा या ठिकाणी अर्धी तुरीची आणि अर्धी मुगाची डाळ वापरू शकता. एका कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की 1 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरं घालायचं आहे. जिरे मोहरी तडतडले की यामध्ये थोडासा हिंग टाकून घ्यायचा आहे. 2 सुक्या लाल मिरच्या टाकायच्या आहेत. कढीपत्त्याची पानं 7-8 टाकायची आहेत आणि 1 बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊन मिक्स करून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित परतला गेला की ह्यामध्ये 1 ते 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करून घ्यायचा आहे. टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. ह्या स्टेजला मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लगेचच मऊ होतो आणि चांगला शिजला जातो, म्हणून या ठिकाणी आपण 1 चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे. आता ह्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे. 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ह्या खिचडीमध्ये फार काही मसाले वापरायचे नाही आहेत, तर या ठिकाणी पाव चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा धणे पावडर घालून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. या व्यतिरिक्त आपण कुठलाही मसाला या ठिकाणी वापरणार नाही आहोत. सगळे मसाले कांदा आणि टोमॅटोमध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. तर या ठिकाणी आपण थोडंसं गरम पाणी घालून घेणार आहोत. ह्यामध्ये गरम पाणी घातल्यामुळे सगळ्या मसाल्यांचा अर्क हा गरम पाण्यामध्ये उतरतो आणि खिचडीला छान असा स्वाद येतो. आता या ठिकाणी शिजवून घेतलेली डाळ ॲड करून घ्यायची आहे. डाळ शिजवताना ह्यामध्ये थोडंसं मीठ, थोडीशी हळद आणि थोडंसं तेल घातलं होतं. डाळ ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. चवीसाठी ह्यामध्ये 1 चमचा साखर टाकायची आहे. आता या ठिकाणी शिजवलेला भात ॲड करून घ्यायचा आहे. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा. एकदा का हे व्यवस्थित मिक्स झालं की जर गरज असेल तर ह्यामध्ये गरम पाणी ॲड करून घ्यायचं आहे. आपल्याला खिचडीची कन्सिस्टन्सी जशी हवी आहे, पातळ घट्ट, त्या पद्धतीने पाणी घालून ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी खिचडी ही आपली तयार झालेली आहे. आता ह्या खिचडीचा स्वाद वाढवण्यासाठी ह्या खिचडीला आपण वरनं तडकाही द्यायचा आहे. एका तडका पॅनमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे. 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या, थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे. पाव चमचा रेड चिली पावडर टाकायची आहे आणि आता हा तडका खिचडीवर टाकून घ्यायचा आहे.
गार्निशिंगसाठी वरनं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तर मग या ठिकाणी हॉटेलमध्ये मिळते तशीच दाल खिचडी तयार आहे. तुम्हीसुद्धा ही दाल खिचडी तुमच्या घरी करून पहा आणि मला तुमचे अनुभव कळवा. अशाच एका नवीन रेसिपीसह पुन्हा भेटू. तोपर्यंत खात रहा, मजेत रहा. थँक्यू.